नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कमोडिटी ट्रेडिंग नोकरीला पर्याय या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहेत तुषार भूमकर सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर मंडळी, इंट्राडे ट्रेडिंग शिकण्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात चांगले क्लास कोणते? तर त्याचं उत्तर आहे तुषार भूमकर सरांचे तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड. असं आम्हीच नाही, तर त्यांच्याकडे आजपर्यंत ज्या हजारो विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग घेतलेले आहे त्यांचं असं म्हणणं आहे. गेल्या 20 वर्षांपासून फक्त पुणेच नव्हे तर मुंबई, अहमदाबाद, सुरत, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी यशस्वीरित्या बॅचेस घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तुषार भूमकर सर हे फक्त शेअर मार्केट क्लासेस घेत नाहीत, तर ते स्वतः कमोडिटीज मध्ये ट्रेडिंग करतात आणि उत्कृष्ट पद्धतीने प्रॉफिट कमावतात. त्यांच्या क्लासेसमध्ये त्यांनी त्यांच्या अनुभवाने तयार केलेले 17 कॉपीराइट सब्जेक्ट शिकवले जातात आणि त्यांनी तयार केलेलं सॉफ्टवेअर वापरून प्रॉफिट कसं कमवावं हेही शिकवलं जातं. त्यांचं ऑफिस पुणे, मुंबई आणि दुबई इथे आहे. तुषार भूमकर सर आणि त्यांच्या क्लासेस बद्दलची माहिती असणारे अनेक टीव्ही इंटरव्ह्यू वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या यूट्यूबवर व सरांच्या स्वतःच्या टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी व नंबर 1 इंट्राडे ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. सरांच्या या आर्थिक क्षेत्रातील कार्याबद्दल अनेक टीव्ही चॅनल आणि सामाजिक संस्थांनी दखल घेऊन त्यांना विविध पारितोषिकांनी सन्मानित केलेलं आहे, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अशोकरावजी चव्हाण, राजेश टोपेजी आणि अनेक मिनिस्टर आणि सेलिब्रिटींच्या हस्ते त्यांना सन्मान प्राप्त झालाय. गुगलवर नंबर 1 इंट्राडे ट्रेनर सर्च केल्यावर त्यांचं पहिलं नाव येतं. असे तुषार भूमकर सर हे आज आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याकडून ट्रेडिंग बद्दल माहिती जाणून घेऊया. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आपण कमोडिटी ट्रेडिंग बद्दल बोलतोय, तर सुरुवातीलाच महत्वाचा एक फॅक्टर असतो की लॉस. आपण लॉस शेवटी लॉसच असतो. तर ऑप्शन मध्ये होणारा लॉस आणि कमोडिटी ट्रेडिंग मध्ये होणारा लॉस या दोघांमध्ये काय फरक आहे? ऑप्शन मध्ये होणारा लॉस हा जो आहे हा आपल्या चुकीमुळे होतो आणि कमोडिटीज मध्ये ट्रेडिंग मध्ये होणारा जो लॉस आहे हा मार्केटमध्ये जर काही गफलत झाली तर होतो. म्हणजे थोडक्यात आपली 500 रुपयाची नोट खिशातून चालता चालता पडणं आणि आपण आपल्या हाताने 500 रुपयाची नोट फाडून टाकणं, ह्याच्यामध्ये जो फरक आहे हा ऑप्शनचा लॉस आणि कमोडिटीचा लॉस मध्ये. कमोडिटी लॉस चुकून होतो, पण ऑप्शनचा लॉस जाणून बुजून केल्यासारखा प्रकार आहे. कारण आपण मुद्दामून तिकडे माहिती असतानाही त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायला जातो की आपलं माहिती की इकडे लॉस होणार आहे, तरी लोक ट्रेड करतात आणि लॉस करून टाकतात. अगदीच. पण आपण आजचं जर मार्केट बघितलं तर कुठेही दिशा दिसत नाही. म्हणजे ऑप्शन मध्ये लॉस ठरलेला आहे, शिवाय आपण बघतो की इक्विटी मध्ये सुद्धा काही स्पीड राहिलेला नाही. मग असं सगळं वातावरण असताना कन्सिस्टंट आपल्याला शेअर मार्केट मधून जे काही इन्कम मिळवता येतं ते येतं का मिळवता? हो, येतं. तर शेअर मार्केट मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवली, मार्केट वरती गेलं तर चांगले चांगले स्टॉक वरती जातात आणि काही स्टॉक असे असतात की जे मार्केट पडतानाही वरती जात असतात. त्याचा जर आपण व्यवस्थित स्टडी केला आणि त्या शेअर्सला घेऊन ठेवलं शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तर खूप चांगला प्रॉफिट होतो. इंट्राडे ट्रेडिंग करून होत नाही, पण लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म किंवा एक पोझिशनल ट्रेडिंग मध्ये 15 दिवसाच्या, महिन्या 2 महिन्याच्या आरामशीर शेअर मधून आपण प्रॉफिट काढू शकतो. ज्याला रोजच्या ट्रेडिंगला वेळ नाहीये त्याने ते नक्की करावं. ठीक आहे, कॅपिटल त्याच्यामध्ये थोडे सुरुवात टाकून मग हळूहळू त्याच्यामध्ये जसं वाढवत जाऊ आपला पोर्टफोलिओ आपण वाढू. एखादा छोटा मोठा कोर्स करूनही ह्या गोष्टी माणसाला इथे शिकता येतात किंवा आमच्या बेसिक कोर्समध्ये आम्ही ते शिकवतो. ठीक आहे, पण इंट्राडे ट्रेडिंग जे हे करण्यासाठी परफेक्ट मास्टरी येण्याची गरज आहे. जो मास्टर आहे फक्त तो ट्रेडिंग मधनं प्रॉफिट काढू शकतो. आणि मी तर रेकमेंड करतो प्रत्येकाला की कमोडिटीज मध्ये ट्रेडिंग करायला. ऑप्शन मी मुद्दामून सजेस्ट करत नाही आणि नका करू असं प्रत्येकाला सांगत असतो, कारण ऑप्शन हे ट्रेडिंग करायसाठी नाहीये तर हेजिंग करायसाठी डिझाईन केलेलं प्रोडक्ट आहे. म्हणजे ऑप्शन विकत घेणं म्हणजे लॉटरीचं तिकीट विकत घेण्यासारखा प्रकार आहे किंवा इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्यासारखा प्रकार आहे. आणि जगातला असा एकही माणूस नाहीये की जो म्हणतो की माझा इन्शुरन्स पॉलिसी विकत घ्यायचा धंदा आहे किंवा लॉटरी विकत घ्यायचा माझा धंदा आहे. ठीक आहे, तर लॉटरी ही फक्त टाइमपास पुरती खेळली जाते आणि इन्शुरन्स पॉलिसी फक्त गरज म्हणून घेतली जाते. ठीक आहे, तर ती एक ऍडजस्टमेंट आहे, तो प्रोफेशन होऊ शकत नाही. आणि ऑप्शन मध्ये तसंच आहे. ऑप्शन बाईंग करणं ठीक आहे ही ऍडजस्टमेंट असते. जेव्हा एखादा माणूस फ्युचर बाय करतो आणि त्याला मार्केट पडायची भीती असते तेव्हा तो हेज करण्यासाठी ऑप्शनला खरेदी करतो आणि अशा पद्धतीने काम करायसाठीच तयार केलेलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे ऑप्शन. आणि म्हणून ऑप्शनला स्पीड नाहीये. ठीक आहे, होतं काय की तुम्ही मार्केट वरती जाईल म्हणून जर कॉल बाय केला आणि मार्केट जर वरती गेलंच नाही ते जागेवरतीच राहिलं 2-3 तास तर त्या कॉलची व्हॅल्यू डिके व्हायला लागते आणि मग माणसाचा विनाकारण लॉस चालू होऊन जातो. त्याच्यातही मध्ये जर शनिवार रविवार आले तर त्याचा लॉस अजून वाढायला लागतो.
ठीक आहे. कारण त्याला स्पीड नाही आहे आणि स्पीड सगळ्यात जास्त कशाला जर असेल तर तो आहे कमॉडिटीजला. कारण कमॉडिटी मार्केट म्हणजे सोनं झालं, चांदी झालं, क्रूड ऑइल, त्यातल्या त्यात सोनं, चांदी आणि क्रूड ऑइलला जास्त स्पीड आहे. तर चांदी आणि क्रूड ऑइल ह्या कमॉडिटीज ज्या आहे ट्रेडिंग करायसाठी डिझाईन केलेले आहेत आणि प्रत्येक जण जो ह्याच्यामध्ये काम करतो तो ट्रेडर आहे. ह्याच्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचा कोणाचा व्ह्यू नाहीये. ठीक आहे. तर जो कोणी बाय करणार आहे तो आज घेऊन आजच विकणार आहे किंवा उद्या विकणार किंवा 2-3 दिवसात विकणार आहे. ठीक आहे. कोणी ह्याच्यामध्ये किंवा निफ्टीमध्ये पण तसंच आहे. ठीक आहे. तर शेअर्स घेऊन जसे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवतात तसे ह्याच्यामध्ये करत नाही लोक. त्यामुळे प्रत्येकाचा जो व्ह्यू आहे हा सेम आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यात काय होतं की जर ट्रेड एखाद्याचा चुकला तर 98% लोक लॉसमध्ये जातात आणि फक्त 2% लोक प्रॉफिट कमवतात. पण आपण जर ट्रेडिंगला बसलोय तर आपल्याला सोडून 98% लोक अशी आहेत की जी स्वतःच्या खिशातून लॉस करून घेत आहेत आणि आपल्याला प्रॉफिट द्यायला बसलेले आहेत. ठीक आहे. आणि तू जर घेता येत नसेल एखाद्याला तर चुकी कोणाची आहे तर त्या ट्रेडरची चुकी आहे. आणि मी कमॉडिटी का सजेस्ट करतो कारण 98% आपल्याला माहिती आहे इथे लॉस करणार आहेत. बरोबर. तर लॉस करणारं पब्लिक जेवढं जास्त असेल तेवढे प्रॉफिटची एन्जॉयमेंट जास्त मिळणार आहे आपल्याला. आणि कमॉडिटी मार्केट हे इंटरनॅशनल मार्केट असल्यामुळे इकडे लॉस करणारे करोडो लोक आहेत आणि त्यामुळे प्रॉफिट मिळायचं पोटेन्शियल पण खूप ह्यूज आहे आणि त्यामुळे त्याला स्पीड पण खूप ह्यूज आहे. पण मग आता जर मार्केटचा विचार केला तर भौतिक गोष्टींचा सुद्धा मार्केटवर परिणाम होतो का? कारण जसं मिडल ईस्टमध्ये आता युद्ध सुरू आहे, रशिया युक्रेनचं पण युद्ध सुरू आहे, मग त्याचा मार्केटवर काही परिणाम होतो का? कारण क्रूड ऑइल म्हटलं की आपल्याला लगेच मिडल ईस्ट आठवतं. हो बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचा मार्केटवर परिणाम होत असतो, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह. पण आपल्या ट्रेडिंगवरती त्याचा काही परिणाम होत नाही. कारण आपण ट्रेडिंग करताना मार्केट जर वरती गेलं तर बाय करणार आहे आणि जर खालती गेलं तर सेल करणार आहे. बाय करूनही प्रॉफिट काढू शकतोय, सेल करूनही प्रॉफिट काढू शकतोय. आणि हे जे वॉर्स वगैरे सध्या जे चालू आहेत ह्याच्यामुळे काय झालं की मार्केटला व्हॉलॅटिलिटी खूप चांगली आलेली आहे आणि त्याचा आपला नुकसान काही नाही तर उलटा फायदा जास्त होतो. अगदीच. पण आजकाल आपण हा खूप खरं तर मला मगासपासून डोक्यात आहे प्रश्न विचारावा असं वाटतोय की आजकाल आपण बघतोय या 1-1.5-2 वर्षामध्ये ट्रेडिंगचे कोर्स घेणारे खूप उगवलेले दिसतात आणि असं असतं ना की 1-2 महिन्यामध्ये ते ट्रेडिंग शिकतात आणि लगेच 2-3 महिन्यामध्ये शिकवायला पण सुरुवात करतात, स्वतः शिकतात. आणि असे काही जण मी ऐकलेले आहेत किस्से की ते ट्रेडिंग करतही नाहीत पण ते शिकवायला घेतात किंवा टेलिग्रामवर ग्रुप बनवतात, मग नोट्स वगैरे शेअर करतात. कितपत योग्य आहे? जसं लोक शेअर मार्केटमध्ये अनेक जण हाऊस म्हणून येतात फक्त आणि त्याची हाऊस भागली की मग ट्रेडिंग सोडून देतात. तसं आजकाल हाऊस म्हणून ट्रेनर व्हायचं पण प्रमाण आहे हे थोडंफार लोकांमध्ये वाढायला लागलेलं आहे. पण ते पण काही फार जास्त टिकत नाही. आता मी जवळपास 2008 पासून ट्रेनिंग करतोय. माझ्याकडे कोर्स अटेंड केलेल्या जवळपास 40-50 लोकांनी स्वतः कोर्स घ्यायला चालू केलं होतं. ठीक आहे. पण त्याच्यातले आज फार मोजकेच लोक आहेत की जे टिकून येते. जसे हाऊस म्हणून येतात ट्रेडर बनायला तसे हाऊस म्हणून ट्रेनर म्हणून येत असतात पण टिकणं महत्वाचं आहे. ठीक आहे. आज मी जवळपास 2008-9 पासून ट्रेनिंग देतोय आणि मी स्वतः ह्याच्यामध्ये जे सगळ्या गोष्टी शिकवतो त्या गुगलवर फुकट मिळणाऱ्या कुठल्याच गोष्टी शिकवत नाही की ज्या प्रत्येक कोर्समध्ये त्याच गोष्टी शिकवल्या जातात ज्या ऑलरेडी गुगलवर फुकट मिळतात. आणि ज्या गोष्टी गुगलवर फुकट मिळत आहेत ते पैसे खर्च करून शिकण्यात काहीच अर्थ नाहीये. माझा सगळा जो सिलेबस आहे हा मी स्वतः डिझाईन केलेला आहे आणि मी स्वतः लाईव्ह मार्केटमध्ये तो शिकवत असतो. आता बरेच लोक काय करतात की गुगलवरूनच मटेरियल कॉपी करतात आणि 5-10 हजार रुपये घ्यायला चालू करतात. त्यांना सर्व्हिसही द्यायची तेवढी, जे स्टुडंट आहेत त्यांना सर्व्हिसही मिळाली पाहिजे तेही त्यांच्याच्याने देणं होत नाही. आज माझ्याकडे जवळपास 10 लोकांची सपोर्ट टीम आहे. अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्या ट्रेनरकडे 10 लोकांची सपोर्ट टीम नाहीये की जी मी मेंटेन करतो. ठीक आहे. कारण जे जो ट्रेडिंग करतोय त्याला कधीही काही गरज पडली तर त्याला सपोर्ट टीम फोन केला तर त्याला ती हेल्प मिळाली पाहिजे. सपोज सॉफ्टवेअर बंद पडलंय किंवा चार्ट चालत नाहीये किंवा लॅपटॉप फॉर्मॅट केलाय, परत त्याच्यात रिइन्स्टॉलेशन करायचंय, रिइन्स्टॉलेशन करायचंय, ऑर्डर कशी टाकायची हे समजत नाहीये तर आमची सपोर्ट टीम जी आहे ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा क्लायंटला गाईड करते. एखाद्याची सपोज सेटअपची त्याला जोडायची कशी करायची, जोडणी कशी करायची त्याला माहित नाहीये ते व्हिडिओ कॉल करून दाखवतात की ही वायर इकडे लावा सर, ती वायर तिकडे लावा. तर इतक्या लेवलचं सपोर्ट आम्ही प्रोव्हाइड करत असतो आणि त्याच्यामुळेच माझी जी इन्स्टिट्यूट आहे ही महाराष्ट्र सध्या नंबर 1 आहे इंट्राडे मध्ये. वा. पण सर तुम्ही जसं म्हणालात की लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही शिकवता, लाईव्ह मार्केटमध्ये शिकवणं कितपत प्रभावी ठरतं आणि विद्यार्थ्यांना काय वेगळं शिकायला मिळतं? शनिवार रविवार सगळे कोर्स घेतात, नाहीतर ऑनलाईन घेतात किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ देतात. ठीक आहे. पण ज्या वेळेला ऍक्च्युअली प्रॅक्टिकली ट्रेड करायची वेळ येते एखाद्यावरती
त्यावेळेला त्याला जर काय करायचं, कसं करायचं, कुठल्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं हे जर समजलं नाही तर काय होऊन जातं की त्याचा विनाकारण तिथे लॉस होऊन जातो आणि मग कॉन्फिडन्स डाऊन होऊन जातो. आणि जेव्हा मी लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेनिंग देतो, ठीक आहे, तर त्यावेळेला समोर त्याला होताना दाखवतो की बाबा इथं बघा बायचं सिग्नल आलेलं आहे. मग अर्ध्या तासानंतर दाखवतो की बघा एवढा वरती गेला की तेवढा खाली गेला, किंवा काल असं झालं होतं, मागच्या आठवड्यात असं झालं होतं, 1 महिन्यापूर्वी असं झालं होतं, 2 आठवड्यापूर्वी असं झालं होतं. आणि रोजचे तर ट्रेड तर त्या 4 दिवसामध्ये मी शिकवत असतो. त्याच्यातला ट्रेनिंगचा जो पार्ट आहे ना 4 दिवसाच्या कोर्समधला, हा फार थोडा आहे. पण ट्रेनिंग झाल्यानंतर किंवा ट्रेनिंगच्या सगळ्या त्या टेक्निक शिकल्याच्या नंतर त्या कशा वापरायच्या ह्याचा प्रॅक्टिकल घेण्यासाठी तो कोर्स मी 4 दिवसाचा ठेवलेला आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की ट्रेनिंग देणारे जे इन्स्टिट्यूट असते हे ऑनलाईन कोर्स घेते, किंवा मग सहसा शनिवार कोर्सेस चालतात बरेचसे. ठीक आहे, लाईव्ह मार्केटमध्ये कोर्स घ्यायला ती डेअरिंग करत नाही कोणी. कारण जर का एखाद्या ट्रेनरने सांगितलं की आता हे क्रूड भाव वरती जाईल, ते क्रूड भाव जर खाली पडायला लागला तर 4 माणसात त्याचे नामुष्की होते. आणि 30, 40, 50 लोक जर तिथं असतील तर ते त्याच्यामध्ये विनाकारण निगेटिव्हिटी क्रिएट होते, आणि ह्या निगेटिव्हिटीला सगळे घाबरतात कारण तेवढी नॉलेजची लेवल नाहीये. ठीक आहे, मी स्वतः सॅटर्डे संडे ट्रेनिंग मला कधीच आवडत नाही, आणि माझ्याकडे कुठलेही ज्युनियर ट्रेनर पण नाहीयेत. मी स्वतः 4 दिवस ट्रेनिंग देत असतो, आणि मी स्वतः लाईव्ह मार्केटमध्ये त्यांना त्या सगळ्या गोष्टी ते शिकवत असतो आणि त्यांना दाखवत असतो की बघा इथं बाय सिग्नल आलेलं आहे, मग त्याच्यानंतर हे पहिलं टार्गेट आहे, हे एवढं ते वरती जाईल, किंवा इथं हा स्टॉप लॉस आलेला आहे. आता मागच्याच आठवड्यामध्ये माझे लोणावळ्यामध्ये ट्रेनिंगची जी बॅच होती त्याच्यामध्ये मी माझ्या एक कोर्समध्ये शिकवायचा एक टॉपिक आहे निफ्टी हवाला ट्रेड नावाचा. ठीक आहे, तर त्या ट्रेडला मी नाव दिलेलं आहे निफ्टी हवाला ट्रेड. ठीक आहे, तर त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ तयार करून मागच्या जवळपास 10 वर्षाच्या रेकॉर्डचा व्हिडिओ बनवून मी त्या युट्यूबच्या माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे. तर जर कोणी बघितलं तर तो कसा करायचा जाऊन पाहिलं जर कोणी, तर त्याच्यातली त्या चांगली आयडिया येऊन जाईल. तर त्या लाईव्ह ट्रेनिंगमध्ये मी निफ्टीमध्ये जवळपास 250 पॉईंटचा हवाला ट्रेडचा सेलचा प्रॉफिट दाखवला, जो निफ्टीमध्ये जनरेट झाला होता. आता त्याच्यामध्ये ह्या प्रकारचे असले धाडसी कामं असे करायला ट्रेनर लोक घाबरतात. त्यांना ज्याला फक्त अंगापुरतच खेळायचं असतं किंवा ज्याला फक्त थोडक्यातच काम करायचे, ते सगळे सांगतात की बाबा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, त्याच्यामध्ये प्रॉफिट होऊन जाईल. पण आज जर पाहिलं तर लोकांकडे तेवढा पैसा आहे का लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायसाठी, आणि जरी केला तरी त्याच्यामध्ये तेवढी ती कॅपॅसिटी आहे का होल्ड करायची. आता मागे मी कुठला तरी एक व्हिडिओ बघत होतो, तर त्याच्यात असं सांगितलं की 20,000 रुपयाची SIP करा आणि 20 वर्षानंतर त्याचे 2 करोड रुपये मिळतील. ठीक आहे, पण आता 20,000 रुपये भरायची दर महिन्याला ताकद आहे का माणसामध्ये एखाद्या, आणि त्याची 20 वर्ष थांबायची तयारी आहे का, आणि 20 वर्षानंतर त्याला जरी 2 करोड रुपये मिळाले तर त्यावेळेला त्याची व्हॅल्यू काय असणार आहे. आजकाल 1 करोडमध्ये किंवा 2 करोडमध्ये एक 2 BHK फ्लॅट पण येत नाही पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या ठिकाणी. ठीक आहे, मुंबईत तर अजिबातच येत नाही, मुंबईत तर 1 BHK पण मुश्किल नाही एवढ्या पैशांमध्ये. तर आज 2 करोडची काय किंमत आहे, 20 वर्षानंतर त्याची किती असणार आहे, आणि आज 20,000 रुपयाची भरायची त्या समोरच्या प्रत्येक माणसाची ऐपत आहे का, ह्या गोष्टी लक्षातच घेतल्या जात नाहीत. आणि फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा म्युच्युअल फंड ह्या गोष्टी प्रमोट केल्या जातात. पण ट्रेडिंग हे असं क्षेत्र आहे की जे करिअर करायसाठी किंवा पैसे कमवायसाठी तयार केलेले. ठीक आहे, तर लोक मला विचारतात सर आम्ही सेव्हिंग करू का इन्व्हेस्टमेंट करू, तर मी सांगतो की आधी पैसे कमवा. ठीक आहे, आणि मग ठरवा की सेव्हिंग करायचे का इन्व्हेस्टमेंट करायचे, खर्च करायचे की काय करायचे. ट्रेडिंग हा पैसे कमवायचा सोर्स आहे, हा पैसे कमवण्याचा सगळ्यात उत्तम असा सोर्स आहे. इकडे जर व्यवस्थित काम केलं तर करिअर होऊ शकते एखाद्याचं, आणि अनेक लोक माझ्याकडे कोर्स अटेंड करून आता फुल टाइम करिअर म्हणून काम करतायत. अगदीच, म्हणजे ट्रेडिंग हा नोकरीला योग्य पर्याय ठरू शकतो, मात्र आपण योग्य पद्धतीने गेलं पाहिजे. मला अजूनही या विषयासंदर्भात जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे कमोडिटी ट्रेडिंग, नोकरीला पर्याय, आणि यावर मार्गदर्शन करतायत तुषार भूमकर सर. सर, मगाचपासून आपण बोलतोय की फेक ट्रेडिंग म्हणजे फक्त काही दिवसांपुरतीच ट्रेडिंग केलेलं आहे त्यांनी किंवा शिकलेले आहेत आणि असे लोक ट्रेडिंग घेतात, तर अशा लोकांना बळी पडू नये आपण. पण इतकं सगळं तुम्ही सांगता आहे तरी सुद्धा लोक कॉल पुटचा नाच सोडायला तयार नाहीयेत, तर त्याचं कारण काय? ती एक सवय लागलेली असते. ठीक आहे, जसं तुम्ही आपण बघतो की गावागावामध्ये जी देशी दारूची दुकान असतात ती सकाळी 6ला उघडतात
आणि सकाळी 5:30 वाजल्यापासूनच बाहेर लोक लाईन लावून थांबलेले असतात, कारण त्याला त्याची ते ना ते एक नशा झालेला असतो, त्याला त्याची ते लत लागलेली असते, ती सवय लागली असते, ती सुटत नाही. आणि ऑप्शन ट्रेडिंगचं तसंच झालेलं लोकांचं. त्यांना किती सांगितलं, किती त्यांना एक्सप्लेन करून सांगितलं तरी पण त्याला ती जी सवय लागलेली आहे ना ती जात नाही. आणि ह्या सवयीवरती आहे ना आपल्याला खूप लक्षपूर्वक काळजी घेऊन आपलं त्या सवयीला कंट्रोलमध्ये आणायला लागणार आहे. त्या ऑप्शन ट्रेडिंगमधनं बाहेर पडायला लागणार आहे, प्रत्येकाला पडायला लागणार आहे ते. कारण मी जसं सांगितलं होतं मागच्या इंटरव्ह्यूमध्ये की ऑप्शन ट्रेडिंग आता जर पाहिलं तुम्ही तर सहज मोबाईलला, मी आता कालचीच गोष्ट आहे की सर्च करत होतो की 25,200चा कॉल, त्याचा भाव चाललाय 70 रुपये आणि 75 क्वांटिटीचा त्याचा लॉट आहे, बरोबर. म्हणजे एक कॉल बाय करायसाठी साधारण 5,000 ते 6,000 रुपयाचं कॅपिटल लागते. ओपन इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये, तो आहे 50,000 लॉट्सचा. ओपन इंटरेस्ट 50,000 लॉटचा आहे आणि एक लॉट बाय करायला कॅपिटल लागले 6,000 रुपयाचं. म्हणजे जर बाईंगची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली किती होती, तर ती होती जवळपास 30 करोड रुपयाची. म्हणजे टोटल मार्केटमध्ये 25,200च्या कॉलला ज्यांनी बाय केले त्यांची बायरचे जे कॅपिटल लागले ते लागले 30 करोड रुपयाचं. पण त्याच ठिकाणी जर आपण बघितलं सेलरचं कॅपिटल किती लागले, तर सेलरचं कॅपिटल लागले जवळपास 1,100 करोड रुपयाचं. 2 लाख रुपये ॲव्हरेज एक लॉट सेल करायला कॅपिटल लागतं आणि असे 50,000 रुपये लॉट म्हणजे जवळपास 1,100 करोडचं सेलरचं कॅपिटल लागलेलं आहे आणि बायरचं कॅपिटल लागलेलं आहे. तर तुम्ही सांगा ह्यातलं जिंकणार कोण? तर ते 1,100 करोड जे लागलेले आहेत ते 30 करोडला खाऊन टाकतील आणि हे ट्रेडर लोकांना कळत नाही. म्हणून मी सांगत असतो की ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करू नका आणि कमॉडिटीमध्ये ट्रेडिंग करा, हे मी कायम सजेस्ट करतो. कारण ट्रेडिंग करायसाठी ते तयार केलेलं आहे. जे ट्रेडिंग प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये ट्रेडिंग करा जर तुम्हाला ट्रेडर व्हायचे तर. ओके, म्हणजे जर तुम्हाला होलसेलर व्हायचे, ठीक आहे, तर तुम्हाला त्या पद्धतीने काम करायला लागणार, त्या पद्धतीने प्रोडक्ट सिलेक्ट करायला लागणार, त्या पद्धतीने मार्केट सिलेक्ट करायला लागणार. म्हणजे तुम्ही जर सोन्याच्या मार्केटमध्ये बाजारात जर जाऊन बसले आणि कांद्या बटाट्याचं ट्रेडिंग केलं तर काही उपयोग नाही होणार आहे. ठीक आहे, ज्या पद्धतीचं तुम्हाला ट्रेडिंग करायचं त्या पद्धतीचं मार्केट तुम्हाला घ्यायला लागणार आहे. मार्केटला जाऊन जर का कोणी जर का सोन्याचं दुकान टाकलं तर त्याचाही धंदा नाही होणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला प्रोडक्ट त्या पद्धतीने सिलेक्ट करायला लागेल, मार्केट त्या पद्धतीने सिलेक्ट करायला लागेल, मग त्याच्यात आपण स्केलिंग करू शकतो आणि मग त्याच्यामध्ये पुढच्या सगळ्या गोष्टी करू शकतो. सर, मला थोडं तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचंय की एक अति सर्वसामान्य लॉस करणाऱ्या व्यक्तीपासून नंबर 1 इंट्राडे ट्रेनर हा प्रवास कसा होता? सुरुवात तर ट्रेडिंगची खूपच खडतर झाली होती. आधी थोडा प्रॉफिट मिळाला म्हणून कॉन्फिडन्स आला, म्हणून मग पैसे जास्त टाकून लोन काढून त्याच्यामध्ये मी काम चालू केलं आणि मग ऑप्शनमध्ये भला मोठा लॉस होऊन गेला. काय करायचं, गाईड करणारा कोण नव्हतं, माहीत नव्हतं काय करायचं, कसं करायचं. त्याच्यातूनच ट्रेडिंग करत राहिलो. ट्रेडिंगमधनं बऱ्याचशा गोष्टी शिकत राहिलो. जे शिकलो त्याचा ट्रॅक ठेवत गेलो, रेकॉर्ड मेंटेन करत गेलो आणि त्याच्यातून माझे जे विषय आहेत जे मी कोर्समध्ये शिकवत असतो हे माझे तयार झाले. म्हणजे मला कोणी शिकवलं नाही इंट्राडे ट्रेडिंग, मी माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसने शिकलेलं आहे. म्हणजे मी जे सांगतो की ट्रेडिंग करायसाठी 2 किंवा 3 स्क्रीनचं सेटअप लावा, हे आज कोणीही सांगत नाही. सगळे सांगतात मोबाईलवर नाही ट्रेडिंग करता येईल, लॅपटॉपवर नाही करता येईल, तर तसं नसतं होत. कारण मला जे निगेटिव्ह अनुभव येत गेले त्याच्यावरती मी काम करत गेलो, त्याच्यावरती सोल्युशन शोधत गेलो, त्याच्यामुळे मी आज नंबर 1ला आहे. ठीक आहे, तर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये हे जे नवीन लोक येतात तर मला ज्या गोष्टी माझ्या अनेक वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर आणि भरपूर साऱ्या लॉसेसच्या नंतर ज्या समजल्या, त्या लोकांना त्याचा अनुभव घ्यायची गरज पडू नये, त्या लोकांच्या वाट्याला येऊ नये ते लॉसचे आणि निगेटिव्ह ते सगळे ते अनुभव. त्याच्यासाठी मी ट्रेनिंग देत असतो आणि त्याच्यातून मला एन्जॉयमेंट मिळते म्हणून मी ते काम करत असतो आणि माझं स्वतःचं ट्रेडिंग तर चालू असतं. अगदीच एन्जॉयमेंट महत्वाचं, आपल्या कामाशी आपलं प्रेम असणं महत्वाचं आहे. पण तुम्ही कमोडिटी मार्केटच का निवडलं? कारण कमॉडिटी मी ऑप्शनही करून बघितलं, मी इंडियन फॉरेक्सही करून बघितलं, मी इंटरनॅशनल फॉरेक्स पण करून बघितलं, स्टॉक मार्केटही करून बघितलं, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, सगळ्या प्रकार मी करून पाहिले त्याच्यामध्ये. पण त्यातल्या त्यात बेस्ट रिझल्ट मला कमॉडिटीतून आला आणि म्हणून मी ते प्रत्येकाला रेकमेंड करत असतो. आज कमॉडिटी ट्रेडिंग हा विषय खूप लोकांसाठी नवीन आहे. म्हणजे अनेक लोकांना माहितीही नसतं की ते शेअर मार्केट शिकायसाठी येतात आमच्याकडे कोर्सला आणि कमॉडिटी ट्रेडर होऊन जातात. ठीक आहे, तर हा विषय माहिती नाहीये कोणाला, त्यामुळे तो ट्रेडरसाठी जर त्यांना कळाला तर त्यांना खूप त्याच्यातून रिझल्ट पण चांगला काढता येईल आणि करिअर म्हणून काम करता येईल, म्हणून मी कमॉडिटी ट्रेडिंग शिकवतो. सर, मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही बाईक रायडिंग पण करता, तर त्याच्याविषयी सांगा, तो अनुभव कसा आहे? हो, गेल्या जवळपास 1 वर्षापासून मला ती सवय लागली
आणि जेव्हापासून मला ती सवय लागली ती आता सुटतच नाहीये. ठीक आहे. जेव्हा मी चालू केलं बाईक रायडिंगला जायला त्यावेळेला खूप चांगला आणि फ्रेश वाटायचं. सकाळी 5ला उठायचं, 5:30ला उठायचं, अंधार असताना निघायचं, ट्रॅफिक नाही, रोडला काय नाही, लांब लांब जायचं, महाबळेश्वर, लोणावळा, मडेघाट, वॉटरफॉल किंवा अजून बऱ्याच काय काय गोष्टी ठिकाणी मी फिरलो. पावसाळ्यामध्ये पाऊस असताना जायचं, काय बघायचं नाही, काय नाही, रेनकोट घालायचं, निघायचं. ठीक आहे. तर ह्याच्यातून ना खूप पीस ऑफ माइंड मला मिळाला आणि म्हणून मी त्या गोष्टीमध्ये जास्त अट्रॅक्ट झालो आणि मला खूप चांगला त्याच्यातून फील येतो. मी जेव्हा जातो राईडला त्यावेळेला एकटा असतो आणि एक थोडक्यात एक मेडिटेशन सारखा केल्यासारखं वाटतं मला जेव्हा मी बाईक रायडिंगला जातो त्यावेळेला. अगदीच. सर आता शेवटचा एक रॅपिड फायर राऊंड आपण घेऊया, चालेल? हो. येस. तर बाईक की कार? बाईक. घर की ऑफिस? ऑफिस. इन्व्हेस्टमेंट की ट्रेडिंग? ट्रेडिंग. ऑप्शन की कमोडिटी? ऑब्वियस कमोडिटी. क्रूड की सिल्वर? सिल्वर. ट्रेडिंग की ट्रेनिंग? ट्रेडिंग. ट्रेडिंग. खूप छान वाटलं आणि खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही केलंय आपल्या प्रेक्षकांना, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.